ही आंब्याची सांजा पुरणपोळी पहा, किती सुरेख आणि चवीला जबरदस्त लागणारी. कडेपर्यंत सारण जाऊन मऊ लुसलुशीत आंबा सांजाची ही पुरणपोळी कशी करायची ते पाहूया. नमस्कार मंडळी, या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घातलाय. बारीक रवा घ्यायचा. आता हा रवा आहे ना थोडासा भाजून घ्यायचा, म्हणजे अगदी थोडासा किंचितसा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप घालू शकता, किंवा तेल आवडत असेल तर मग अगोदर रवा भाजून घेऊन मग तो बाहेर कढईमधून बाहेर काढून तेल गरम करून परत त्याच्यामध्ये तो रवा टाकावा लागेल. इथे मी तूप वापरते, त्यामुळे मी या रव्यामध्येच हे 2 चमचे तूप घातले. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सांज्याच्या पोळीला ना हे तूप जे मी घातले, हे तूपसुद्धा नाही घातलं तरीसुद्धा पोळ्या आपल्या खूप छान होतात. मी नेहमी करते सांजाच्या पोळ्या, पण त्याच्यामध्ये मँगोचा फ्लेवर आज पहिल्यांदाच घालून पाहिला आहे आणि तुम्हाला पण व्हिडिओ शेअर केला आहे तुमच्यासोबत. तर 1 वाटी मी रवा घेतला आहे आणि 2 चमचे तूप घालून परत थोडंसं भाजला आहे रवा. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हा आंब्याचा पल्प घातला आहे. हा 2 आंब्याचा पल्प आहे 1 वाटी. ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी आंब्याचा पल्प. त्यानंतर थोडंसं परतून घेऊन त्याच्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलं आहे. तुम्ही पाणी घालू शकता, किंवा तुम्हाला जर दूध आवडत असेल तर तुम्ही दूध घालू शकता. दूध घातल्यामुळे सुद्धा खूप छान होते पोळी. हे जे पाणी किंवा तुम्ही दूध घालत असाल तर हे थोडंसं गरम करून घाला, म्हणजे आपला शिरा आहे, हा सांजा आहे ना, तो छान फुलेल. तर हे पाणी घातल्यानंतर पहा, मी इथे परत ते थोडंसं परतून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे. साखर तुम्हाला आवडेल तशी घाला, म्हणजे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला. मी ते 1 वाटीसुद्धा घातलेली नाही, अर्धी वाटीच घातली आहे. तुम्हाला 1 वाटी भरून घालायची असेल तर तुम्ही वाटी भरून घालू शकता, आणि अर्ध्या वाटीला कमीसुद्धा घालू शकता, कारण आपला आंब्याचा पल्प आहे ना तो गोड आहे, आणि त्यामुळे आपला साखर जर थोडी कमी घातली तरीसुद्धा चालू शकतं. आता याच्यामध्ये साखर घातल्यानंतर साखर चांगली विरघळून मिक्स होईपर्यंत आणि त्याच्यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला ते गॅसवरती परतून घ्यायचं आहे. आणि 1 मिनिट वाफ काढायची आहे. आणि त्याच्यानंतर ते खाली उतरून घ्यायचं. आणि आपण जशी चपातीला जे कणिक मिळतो ना त्याच मधली कणिक आपण वापरायची आहे, म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही. माझी सकाळची डब्यासाठी जी मी कणिक मळली होती चपातीला, त्यातल्या चपात्या करून शिल्लक राहिली होती कणिक, त्याच कणकेच्या मी या पोळ्या बनवत आहे. आणि हा जो आपण शिरा बनवला आहे ना तो पुरणपोळीसाठी, तर हा आपण तसासुद्धा खाऊ शकतो. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून तळून ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मिक्स करून शिरा म्हणून सुद्धा खाऊ शकतो. आणि पोळीसाठी आता मी ते छोटे छोटे गोळे केलेत पहा. अगदी आपण जशा पुऱ्या बनवतो ना त्या पुरीच्या साईजचेच गोळे बनवलेत कणकीचे. आणि त्याच्यामध्ये 1-1 चमचा हा सांजा घातला आहे मी, कारण मला छोट्या छोट्या पुरणपोळ्या किंवा चपाती किंवा भाकरी असते छोट्या छोट्या करायला आवडत नाहीत, मोठ्याच असतात माझ्या. पण आज काय झालं आहे, हा जो गॅसवरती मी पॅन ठेवला आहे तो नवीन आणला आहे, आणि त्याचं काय म्हणतात ते, नवीन घर घेतल्यानंतर किंवा नवीन घर बांधल्यानंतर कळशी पुजून जसं आपण गृहप्रवेश करतो ना, तसं या पॅनचं मला आज किचन पूजन करायचं होतं. म्हणजे याला आज गोड पदार्थ याच्यामध्ये करून म्हटलं याचं उद्घाटन करावं, म्हणून हा पॅन थोडासा छोटा आहे साईजने, त्यामुळे छोट्या छोट्या मी पुरणपोळ्या केल्यात. तुम्हाला जेवढ्या आकाराच्या, जेवढ्या मोठ्या साईजच्या बनवायच्या असतील तेवढ्या तुम्ही बनवू शकता. आणि जेवढा जास्त याच्यामध्ये पुरण भरायचं आहे ना तेवढा तुम्ही तुमच्या इच्छेने भरू शकता. मी फक्त पद्धत दाखवते तुम्हाला, नाहीतर तुम्ही नंतर कमेंट करून म्हणाल की पुरणच कमी घातला आहे, छोट्याच केल्यात किंवा काय, असं म्हणायला नको. म्हणून तुम्हाला अगोदरच सांगते, तुमच्या इच्छेने तुम्ही कितीही पुरण त्याच्यामध्ये भरू शकता. आणि ही आता पुरणपोळी पहा माझी किती छान आणि मस्त दिसते, आणि चवीला पण जबरदस्त अप्रतिम लागते. पुरणपोळ्या या करायच्या अगोदर मी म्हणत होते कोणी खाते का नाही काय माहीत, एवढे आंबे घरात आहेत, आंबे खाऊन खाऊन सगळ्यांना कंटाळा आला आहे, आणि ही पुरणपोळी कोण खाणार, म्हणून मी हे अगदी कमी क्वांटिटीमध्ये बनवलं होतं. तर या पुरणपोळ्या आहेत ना आम्हाला अक्षरशः सगळ्यांना वाटून म्हणजे सगळे एकदम घरात गोळा झाल्यानंतर सगळ्यांच्या हातावर आम्ही थोडी थोडी 1-1 पुरणपोळी फक्त दिली आणि सगळ्यांनी खाल्ली. म्हणजे आम्ही सगळी घरात एकत्र कधी असतो तर जेवायच्या वेळेलाच असतो. सगळी आम्ही 9 लोक आहे ना आम्ही, तर एकत्र सगळी जेवायला बसतो. त्याच वेळी आम्ही काय केलं, तोपर्यंत या झाकूनच ठेवल्या हॉट पॅनमध्ये.
आणि त्यानंतर जेवायला सगळ्यांच्या ताटामध्ये एक एक वाढली आणि सगळ्यांनी मग त्याची चव बघितली. तेव्हा मात्र आम्हाला सगळ्यांनी कमेंट केली घरातल्यांनी की तुम्ही अजून बनवायला पाहिजे होत्या, खूपच छान अप्रतिम पोळ्या लागत आहेत. मग नंतर आम्हाला चुकायला लागला आमचा जीव की आम्ही थोड्या जास्त केल्या असत्या बरं झालं असतं. खूपच कमी झाल्या ह्या. सगळ्यांनी खाऊन रिप्लाय दिला चांगल्या झाल्यात म्हणून. त्यानंतर आम्हाला वाटलं की जास्त केल्या असत्या बरं झाल्या असत्या. जशा आम्ही पुरणपोळ्या सणातनं जास्त करतो ना, तशाच यासुद्धा जास्त करायला हव्या होत्या असं नंतर वाटायला लागलं. पण ठरवलं की परतच्या वेळेला आम्ही जेव्हा करेल त्यावेळी जास्तच करूया. मंडळी, मी मगाशी बोलता बोलता बोलले की आंबे खाऊन आम्हाला कंटाळा आला. पण आंबे खाऊन कंटाळा तुम्ही कमेंट करून म्हणाल की आंबे खाऊन कोणाला कधी कंटाळा येतो का? तर आमच्यात आंबेच एवढे होते की त्यामुळे कंटाळा आला. आमची एक 7-8 झाडं आहेत आंब्याची, हापूस आंब्याची, आणि त्या सगळ्या झाडांना आंबे भरपूर लागले होते आणि 1 टन आंबा गावला होता. आणि तेवढा सगळा आंबा आम्ही पाहुण्यांना देऊन आणि गल्लीतून वाटून आणि घरात खाऊन संपवला. अजिबात विकला वगैरे नाही. आणि आंब्याचा जर तुम्ही शिरा करत असाल ना, तर त्याच्यामध्ये रवा भाजताना थोडासा तूप जास्त घाला किंवा तेल वापरत असाल तर तेल. त्याच्यामुळे आपला रवा तो शिरा सुटसुटीत होईल. आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा तळून घाला. याच्यामध्ये आम्ही काही घातलेले नाही, कारण हे आम्ही पोळीसाठी बनवलं होतं, म्हणून तुम्हाला फक्त सांगावं म्हटलं. तर मंडळी, तुम्ही आता इथे या माझ्या पोळ्या पाहू शकता. अगदी मऊ लुसलुशीत झाल्या आहेत आणि या दुधाबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा तशाही खाऊ शकता. खूप छान लागतात. आणि म्हटलं शिऱ्याची पण चव कशी झाली आहे ते तुम्हाला सांगावं. तर शिरा पण खाऊन पाहिला, थोडासा राहिला होता. तर तो सुद्धा खूप छान लागत होता. याच्यामध्ये फक्त तूप जास्त हवं होतं, अजून थोडंसं तूप हवं होतं, एवढंच. बाकी शिरा पण छान लागत होता. तर मंडळी, व्हिडिओ आवडला ना, तर मग वाट कशाची पाहताय, एक लाईक करून टाका. ही पोळी बघा मैत्रिणींनो, अशी छान टम फुगलेली पोळी, खूपच छान, अगदी मऊ लुसलुशीत पोळी झालेली आहे. अगदी बोटाने जरी तोडली, ओठाने जरी तोडली तरीसुद्धा ती तुटू शकते. तर ही आंब्याची सांजा पुरणपोळी बनवायची अगदी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.